मिळालेल्या आहेत त्याच्यापैकी आमच्या 13 जागा तरी नक्की निवडून येतील. विशाल, चिंताजनक यांच्यासाठी बातमी आहे, कारण तिकडे संजय पाटील हे आघाडीवर दिसतात मुंबईमधून आणि कोल्हापुरातून शाहू महाराज, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आघाडीवरती दिसत आहेत. बघा कोण प्रमुख जे नेते आहेत ते कुठे आघाडी कुठे पिछाडी. माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवरती आहेत. असं वाटतंय जणू काय आपण एक्झिट पोलचे आकडे रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत. जी चर्चा होती, ज्या ज्या लढती होत्या, हातकणंगलेतून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. आघाडी आणि पिछाडीचा हा सिलसिला पुढचे काही तास सुरू होणार आहे. मित्रांनो, हे निकाल नाही आहेत, हे फक्त आताचे इनिशियल ट्रेंड्स आहेत. अजून यातला फेऱ्या बाकी आहेत आणि यातला फेरा ज्या पद्धतीने पार पडतील त्यातनं ही आघाडी आणि पिछाडी जी ती स्पष्ट होत राहील. पण तुर्तास तरी आपण बघितलं एनडीएने आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी जी आहे ती 100 जागांच्या वरती गेल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सगळीकडेच लक्ष आहे राज्यामध्ये. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि त्यामध्ये ठिकठिकाणचे कल जे आहेत पहिल्या टप्प्यातले कल समोर येताना दिसत आहेत. मंडीतनं कंगना रणावत मी रणरागिणी असं म्हणत प्रचाराच्या सगळ्या मैदानात उतरलेली कंगना रणावत जी आहे ती पहिल्याच फेरीमध्ये पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काका नवा आकडा 158 पहिली फेरी आहे. आता ही पोस्टल मतमोजणी आहे. 22 ते 27 फेऱ्या 22 ते 27 फेऱ्या होणार आहेत आणि त्याच्यानंतर तो एक्झॅक्ट निकाल कळणार आहे. त्यामुळं पोस्टलच्या मतदानावरती, पोस्टलचं मतदान असते किती एकूण काही हजारामध्ये, म्हणजे अतिशय थोडं मतदान असतं ते. तुम्ही जर त्याच्यावर अंदाज लावून नाही, पण त्याच अंदाज बोलायचं झालं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पुढे दिसताय ना, महाराष्ट्रात तुम्ही पुढे दिसताय त्याच अंदाजामध्ये. निश्चितपणे पहिल्या फेरीतला अंदाज हा शेवटला येऊ शकत नाही. त्यामुळं पहिला पोस्टल फेरीचा जो कल आहे, वाराणसीतनं नरेंद्र मोदी आघाडीवर असल्याचं दिसतंय. नरेंद्र मोदींचं होम ग्राउंड, नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आणि या मतदारसंघात खुद्द आता नरेंद्र मोदी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. तर माड्यात बघा साताऱ्यातनं उदयनराजे आघाडीवरती आहेत, साताऱ्यातनं ते आघाडीवरती दिसत आहेत. पण राजे पराभवाचा वचपा काढणार का? राजेंच्या मागे सातारा पुन्हा ताकदीने उभा राहणार का? उत्तर मिळणार आहे. पण सुरुवातीला तरी गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी की उदयनराजे महाराज हे सध्या साताऱ्यातून आघाडीवर आहेत. साताऱ्यातून उदयनराजे आघाडीवर, तर तिकडे मोहिते पाटील आघाडीवर. हातकणंगलेतून सत्यजित पाटील आबा हे आघाडीवरती आहेत. तर जे चित्र आपल्याला दिसतंय, देशामध्ये मोदी येतील पण महाराष्ट्रामध्ये त्यांचा रथ अडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करेल असं म्हटलं जात होतं. आकडे सुद्धा सुरुवातीचे इनिशियल ट्रेंड सुद्धा ते सांगतात. विलास, आपण ह्या सुरुवातीच्या कलांकडे जर पाहिलं तर निश्चितपणे असं दिसतं की महाविकास आघाडी तुल्यबळ लढतीत आहे. पण हाच कल शेवटपर्यंत कायम राहतो का हा प्रश्न आहे. कारण पहिली फेरी, दुसरी फेरी असं करत 25 फेऱ्यांपर्यंत जायचंय. प्रत्येक फेरीत जर तुम्ही मतं घेत गेलात तरच हा आकडा कायम राहील आणि मार्जिन छोटं असणार आहे यावेळेस. अगदी महाराष्ट्रातल्या 48 पैकी 40 मतदारसंघांमध्ये कधी पारड महायुतीकडे झुकेल, कधी महाविकास आघाडीकडे झुकेल. त्यामुळे काट्याची लढाई आहे. पण अभिजित जे दावे केले गेले होते 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं काही दिसून येणार नाही. निश्चितच 2024च्या निवडणुकीमध्ये 2, 3, 4 लाखाचं महाराष्ट्रात जर पाहिलं तर एखादा मतदारसंघ दिसेल. बाकी इतर मतदारसंघामध्ये काट्याची लढाई आहे आणि विलासच्या शब्दांमध्ये घनघोर लढाई आहे. त्यामुळे तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. सामान्यांच्या भाषेत ती घासून आहे लढाई. पण भाजपसाठी देशात वातावरण चांगलं दिसतंय पण राज्यामध्ये तुम्हाला सोपं नाहीये. त्यांनी अवघड करून टाकलंय तुमच्यासाठी. नाही, आता आपण पाहिलं सर्वच जण आपण याला एकमत आहोत की आत्ताचे कल जे आहेत ते तात्कालिक आहेत. एखाद तासात जेव्हा सुरू होईल ऍक्च्युअल मतपेट्यातून मतं येण्याचंही, त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की नक्की काय चित्र आहे ते. हे खरं आहे, आता एनडीए पुढे आहे आणि एनडीए पुढेच राहणार आहे. परंतु आपण थोडं धैर्य धरून केलं पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला अतिशय चांगले निकाल दिसतील. कारण भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं आता परिणाम दिसायला सुरुवात होतील. काही वेळातच आता म्हणजे किती अर्धा तास पण नाही उरलेला आहे. प्रदीप पेशकर आत्ताच राजू वाघमारे खरं तर गेले, पण ते बोलता बोलता असं म्हणाले की त्यांना त्यांच्या 2 जागांवरती अजिबातच शाश्वती नाहीये. पण तुमचंही तसं काही आहे? खरं पाहिलं तर काय होतं की 28 आम्ही लढवलेले आहेत, पण आम्ही महायुती म्हणून लढवलेले आहेत. की कुठले एखादे उमेदवार वीक असतील किंवा त्या ठिकाणी ऐन वेळेला वातावरण काय बदललं, एक्झिट पोल काय सांगतोय, याच्यावर काही प्रमाणात विश्वास पण ठेवायला पाहिजे. असं एकदम आपण डिस्कार्ड करून चालणार नाही. म्हणून त्या उद्देशाने त्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे, एवढंच.
ठीक आहे, दोघेही सावध भूमिका घेत आहेत आता आणि स्वाभाविक आहे की इनिशियल ट्रेंड्स आहेत, पण एक ट्रेंड्स आपण मला वाटतं इतर राज्यांवर काय स्थिती आहे ती एकदा नजर टाकूया. तिथले सुद्धा ट्रेंड्स आपल्याला कळतील. महाराष्ट्राबद्दल बोललो आपण. बघा पडद्यावरती आपल्या स्क्रीनवरती बाजूला दिसतंय उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 52 जागाचे कल हाती आलेले आहेत. 32 जागांवरती भाजप तिथं समोर दिसत आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये काँग्रेस समोर दिसत आहे. गुजरातमध्ये 15 कल समोर आले, 15ला 15 भाजप पुढे दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप 9 ठिकाणी समोर दिसत आहे. आंध्र प्रदेश सारख्या राज्यामध्ये. कर्नाटकमध्ये पण भाजप समोर दिसत आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये डीएमके 17 पैकी 17 भाजपला. केरळमध्ये आता जर आपण पाहिलं युडीएफ जी आहे ती 6 जागांवरती या ठिकाणी पुढे. दिल्लीमध्ये भाजप 6 आणि इंडिया आघाडी 1. तेलंगणामध्ये जर आपण पाहिलं भाजप 3 काँग्रेस 1 असं एकूण दिसून येते, आघाडी दिसून येते. आणि छत्तीसगडमध्ये जर आपण पाहिलं तर 11 जागांपैकी 3 जागांवरती भाजप जी आहे ती आघाडीवरती. आणि हरियाणामध्ये भाजप 2 जागांवर आणि काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे. गोव्यामध्ये 1 जागेवर भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि गांधीनगरमध्ये अमित शहा, देशाचे गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आघाडीवर असल्याचं कळतंय. तिथं देखील त्यांनी आघाडी जी ती आपली कायम ठेवलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणची निकाल थोड्याच वेळात हाती येतील, पण आघाडी जी आहे ती पहिल्या फेरीची समोर येताना दिसते, ज्यात एनडीएनं आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. 100 पार ही आघाडी चाललेली आहे, पण ही आघाडी पिछाडी की आघाडी हे थोड्याच वेळात प्रत्येक राऊंड नंतर आपल्याला कळू शकणार. विलास, पण साधारण 543 जागांपैकी 277 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. त्यात एनडीए 182 जागांवरती पुढे आहे. तर आपण बघतोय की 85 जागांवरती आता इंडिया आघाडी पुढे दिसत आहे. इतर राज्यांमधली तुलना खरं तर कर्नाटक बद्दल सांगितलं जात होतं. 28 पैकी 20 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. 20 पैकी 19 जागांवरती भाजप पुढे. याचा अर्थ काय? म्हणजे कर्नाटक खूप डॅमेज करेल असं म्हटलं जात होतं. बरोबर आहे विलास, परंतु हे सुरुवातीचे कल आहेत. मला असं वाटतं कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 5 राज्यांसाठी आपण अजून 1-1.5 तास थांबलं पाहिजे, कारण या सगळ्या राज्यामध्ये भाजप पीकवर होतं. सर्वात जास्त जागा जिंकलेल्या होत्या. मोठी बातमी आलेल्या बारामतीतून सुप्रिया सुळे पिछाडीवर गेलेल्या आहेत आणि सुनेत्रा पवार आघाडीवर आलेल्या आहेत. आघाडी आणि पिछाडी हे आज दिवसभर बारामतीच्या संदर्भात शेवटच्या निकालापर्यंत येणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण लढाई अतिशय घनघोर आहे. बारामतीमधून आता सुप्रिया सुळे पिछाडीवर आणि सुनेत्रा पवार आघाडीवर. कार्यकर्त्यांची धाकधूक, बॅनर लागलेले दोघांचे सुद्धा. टेन्शन असणार आहे, आपले बॅनर उतरावे लागणार नाहीत ना, आपले बॅनर कायम राहतील ना, हे शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांच्या मनात. विजयाचा हळदी कुंकू ननन भाऊजाई कसा साजरा करतात हे बघावं लागणार आहे विलास. त्याच्यामुळे ही आघाडी पिछाडी जी आहे ती शेवटपर्यंत आपल्याला अशीच दिसेल. ही लढाई आहे पवार विरुद्ध पवार अशी. ही लढाई आहे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी. त्याच्यामुळे तुतारी ही जोरदार वाजते की घड्याळाचे काटे वेगाने फिरतात हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. खरी शिवसेना कुणाची याचा फैसला आज होणार आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला आज होणार आहे. आणि आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुद्धा असणार आहे. महाराष्ट्र गेल्या अडीच वर्ष आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्ष, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं जे सगळं राजकीय नाट्य पाहिलेलं आहे त्याच्यावरती जनमत आज येत आहे. महाराष्ट्राला हे नाट्य आवडलंय का नाही आवडलंय याचा फैसला आज होणार आहे. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस सोबत जाणं. विदर्भात जाऊयात. बुलढाणामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव पवार आघाडीवरती आहेत. नाशिकमधला उबाटाचे राजाभाऊ वाजे जे आहेत ते आघाडीवर असल्याचं कळतंय. नाशिकच्या सीटच्या बाबतीत विलास शेवटपर्यंत खल सुरू होता आणि जो उमेदवार शिंदे गटाने दिला हेमंत भाऊ गोडसे म्हणजे विद्यमान खासदार, त्यांना प्रचाराला केवळ आणि केवळ 15 दिवस मिळाले. त्याच्यामुळे महायुतीत कुस्ती झाली आहे तिथं. विरोधकांची कुस्ती होण्यापेक्षा महायुतीत कुस्ती झाली नाशिकला. आणि त्या आखाड्यामध्ये बघा या सगळ्या कुस्तीमध्ये विरोधी उमेदवार पुढे जाताना दिसतोय. हे सुरुवातीचे कल आहेत, हे ट्रेंड आहेत, पण हे ट्रेंड काय सांगतायत? 543 जागांपैकी 330 जागांचे आतापर्यंत ट्रेंड समोर आलेले आहेत, कल हाती आले आहेत. 182 जागांवर एनडीए समोर आहे. भाजप प्रणित एनडीए 220 जागा. सातत्यानं या जागा वाढत चाललेल्या आहेत आणि हे ट्रेंड्स वाढत चाललेले आहेत. 272चा जादुई आकडा आहे. 272चा जादुई आकडा
भाजपची एनडीए यावेळेस पूर्ण करू शकणार नाही हा तुमचा दावा आहे, पण चित्र ज्या वेगानं ते त्या दिशेने जात आहेत, तुम्ही काय सांगा? शाळेमध्ये एक गोष्ट ऐकली ती सशाची आणि कासवाची. हा. निश्चितपणे मला ती या ठिकाणी हे सांगायला ससा आवडेल. कोण, कासव कोण? ससा कोण, कासव कोण? त्यामुळं निश्चितपणे आता जे आपल्याला या ठिकाणी 193 194 तुम्ही आकडा बीजेपीचा दाखवत आहे. आम्ही दाखवत नाही, ते ईव्हीएम मधून येतोय. येतोय. ईव्हीएम वरनं आपल्याला येतोय आकडा, तो पहिल्या पोस्टल फेरीचा आहे. त्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे सरांनी एक 4-5 फेऱ्या झाल्याशिवाय निश्चितपणे कुणाला या ठिकाणी अंदाज बांधता येणार नाही. ठीक आहे. बरं, ठीक आहे काका. पण जनमत मात्र हे इंडिया आघाडीच्या बाजूने आहे, हे आमच्या बाजूने आहे आणि सरकार मात्र निश्चित आमचंच होणार आहे. कुठे पोस्टल मध्ये राज्यात की रिफ्लेक्ट होतोय का? केंद्रात? त्यांचा दोन्हीकडे. दावा पोस्टल मध्ये रिफ्लेक्ट होतोय का? नाही, तसा दिसत नाही काका. जो दावा करतायत तो पोस्टलमध्ये तरी किमान दिसत नाही. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये 100 जागांचा फरक आहे. 220 अधिक इकडे एनडीए कडे दिसत आहेत आणि 114 हे इंडिया आघाडीकडे दिसत आहेत. त्यामुळं पोस्टल बॅलेटच्या वर जर आपण आत्ता मत व्यक्त केलं तर एनडीए पुढे आहे. पण पोस्टल बॅलेट म्हणजे सुशिक्षित वर्ग आहे या देशातला, जो डिसाइडिंग फॅक्टर आहे, मध्यम वर्ग असं म्हणतो आपण त्यांना, हा मध्यम वर्ग तरी किमान असं म्हणूया. नवनीत राणा पिछाडीवर पडल्याचं कळत आहे. नवनीत राणा विरुद्ध बळवंत वाडखे विरुद्ध दिनेश बुक अशी जी लढत आहे आपण बघतोय. नवनीत राणा आता क्षणाला पिछाडीवरती आलेली आहे. पहिल्या पोस्टलच्या फेरीमध्ये नवनीत राणा आघाडीवर असल्याचं दिसत होतं, पण आता तिची पिछाडी दिसून येते. त्यामुळे तिथं मराठवाड्यामध्ये उबाठा गटाचे उमेदवार हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. मराठवाडा यावेळी उबाठा गटाच्या पाठीशी उभा राहील का हा सवाल आहे. याआधी सुद्धा शिवसेना जेव्हा संकटात होती तेव्हा मराठवाड्याने त्यांना साथ दिलेली आहे. परभणी असेल, धाराशिव असेल, त्यानंतर संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, हे सगळे गड किल्ले होते शिवसेनेचे. हे किल्ले यावेळेस शाबूत ठेवण्यात त्यांना यश येते का हे पाहावं लागेल. मराठवाड्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ओमराजे असतील, इतरही पंकजा मुंडे असतील, इतरही नेत्यांचं नेमकं काय होतंय त्यांचं भवितव्य जे ते पणाला लागलेलं विलास. त्याच्यामुळे ही आघाडी आणि पिछाडी खरं तर प्रत्येक फेरीनंतर आपल्याला